श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ हीच समर्थांचरणी प्रार्थना करते. तर आजचा विषय असा आहे की आता लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे. तर त्यासाठी आपल्याला भगवान शंकराच्या खूप सेवा करायच्या आहे, जेणेकरून आपल्या आर्थिक अडचणी असो, सांसारिक अडचणी असो, त्या सुटल्या पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सेवा आणि सगळ्यात आवडती सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक. तर रुद्राभिषेक हा काही मी श्रावण महिन्यात नाही करत आहे. आता मी जो रुद्राभिषेक मला जो दिंडोरीवरून सेवा आलेली आहे, तो रुद्राभिषेक जो मी आज 10वा दिवस आहे माझा रुद्राभिषेकाचा, तर तो अभिषेक मी करते आहे. तर तो अभिषेक करायचा आहे. आणि दिंडोरीवरून सेवा जी आलेली आहे, तुम्हाला काही दिंडोरीला जाण्याची गरज नाही आणि मीही गेली नाही आहे दिंडोरीला. मी इथूनच म्हणजे घरी बसल्या सेवा घेतलेली आहे. मग आता दिंडोरीवरून सेवा कशासाठी घ्यायची असते? तुम्हाला जर काही प्रॉब्लेम, संतानप्राप्ती असो, विवाहासाठी असो, नोकरी, संसाराकडे जी काही आपली संसारिक अडचण असेल, आर्थिक अडचण असेल, त्यासाठी आपल्याला सेवा घ्यायची असते. तर मी घरी बसल्याच सेवा घेतली, कारण मी दिंडोरीला जाणं जेव्हा स्वामींची इच्छा असेल की मला दिंडोरीला बोलवायचं, तेव्हा स्वामी नक्कीच दिंडोरीला बोलवतील. पण मी घरी बसल्याच प्रश्न उत्तरे केले आणि मला सेवाही भेटली स्वामींच्या कृपेने. तर आता तीच सेवा मी कंटिन्यू करणार आहे. पुढील 4 महिने रुद्राभिषेक करणार आहे. तर तोच रुद्राभिषेक मला जसं सेवा सांगितली दिंडोरीवर, ती कशी करायची आपण श्रावण महिन्यामध्ये, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता मी तुम्हाला रुद्राभिषेक करून दाखवते की आपल्याला रुद्राभिषेक कसं करायचं, काय करायचं. सगळ्यात पहिले आपल्याला काय काय वाचायचं असतं, काय काय हे सगळं मी तुम्हाला सांगते. तर इथे आता रुद्राभिषेकाची जी काही तयारी आहे ती झाली आहे. पहिले तुम्ही साहित्य बघून घ्या काय काय लागतं आहे. तर एक गळती लागेल, एवढं मोठं हे पात्र लागेल आपल्याला, कारण की पाणी खूप भरतं. आपल्याला जर वाचण्याची स्पीड तुमची कमी असेल तर तुम्ही याहून मोठं पात्र घ्या. 108 बेलपान इथे आपल्याला घ्यायची. सर्वात अगोदर महादेवाची पिंड, धूप, हळदी कुंकू, अष्टगंध, चंदन, भस्म सगळ्यात गरजेचं आहे. आणि एक जो काही कपडा लागेल आपल्याला महादेवासाठी पुसण्यासाठी पिंड, ती अगरबत्ती घ्यायची आहे. आणि एवढं मोठं पाणी लागतं बघा, मी हे पाणी आत्ताच भरलं आहे. आणि एक ताट लागेल आणि एवढे मोठं पात्र हे घ्यायचं. आणि त्यानंतर आपण काय करायचं, लगेचच महादेवाची जी पिंड आहे त्याखाली ठेवायची. आणि तुम्ही बघा आता पाणी टाकलं की इतकं छान पाणी महादेवावरती गळती लागते. आणि त्यानंतर गळती केली की सेवा करायची, स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि त्या गळतीमध्ये पाणी टाकायचं. आणि पाणी त्याचं काम करतं आहे, पाणी येतं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले वाचायचं आहे आपल्याला इथे शिवमहिमा स्तोत्र, स्वामी स्तवन वाचायचं, मग शिवमहिमा वाचायचा. त्यानंतर तुम्ही गणपती अथर्व शीर्षक घ्यायचं आहे. गणपती अथर्व शीर्षक झाला, रामरक्षा घ्या. रामरक्षानंतर नमक, चमक हे दोन्ही पण घ्या. 11 अनुवाद आहे त्याच्यामध्ये, 11 अनुवाद घ्या. आणि त्यानंतर रामरक्षा तुम्ही 1 ते 9 ओव्यापर्यंतच घ्या. त्यानंतर फलश्रुती आहे, त्यामुळे फलश्रुती घ्यायची काही आवश्यकता नाही. कालभैरव अष्टक घ्यायचं. संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, गायत्री तत्पुरुष, तो गायत्री मंत्र आहे महादेवांचा, तो घ्यायचा आहे. एवढ्या सगळ्या सेवा करायच्या आहे. अष्टोत्तर नामावली घ्यायची आहे. त्यानंतर अभिषेक झाला आहे बघा माझा, आणि एवढं मोठं पाणी भरलेलं आहे. आणि ही आहे अष्टोत्तर नामावली जी की आपल्याला घ्यायची आहे. तर त्यानंतर हे झालेलं आहे. आता आपण आरती करू. जय शिव ओंकारा, प्रभु हर शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदा शिव, ब्रह्मा विष्णु सदा शिव, अर्धांगी दारा. ओम हर 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 महादेव, एकानन चतुरानन, पंचानन राजे, शिव पंचानन राजे. हंसासन गरुडासन, हंसासन गरुडासन, वृषवाहन साजे. ओम हर 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 महा. श्री स्वामी समर्थ. तर आत्ताच रुद्राभिषेक झाला आहे. तर तब्येत बरी नसल्यामुळे आवाज थोडा कमी येत असेल, पण रुद्राभिषेक पूर्ण श्रावण महिना तुम्ही ही सेवा करा, तर अर्थातच शिवशंकर भोलेनाथाची तुमच्यावरती कृपा होईल. आणि संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे सेवा करणंही गरजेचं आहे. कितीही तब्येत बरी नसली तरी आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे. तर एखाद दिवशी जर जास्तच होत असेल तर देवही समजून घेईल. पण जर तुम्ही करू शकता, तब्येत बरी नाही पण तुम्ही बसू शकता. रुद्राध्यायाने एक तास सहज आपल्याला रुद्राध्यायनासाठी लागतो. अष्टोत्तर नामावलीसह आपल्याला 1 तास लागतो आहे. तर आपण रुद्राभिषेक करावा. आणि ह्या श्रावण महिन्यात मी तर म्हणेल, तुम्हाला नाही दररोज जमलं तर प्रत्येक सोमवारी 5 सोमवार तरी तुम्ही रुद्राभिषेक करा. नक्कीच शिवशंकराची तुमच्यावरती कृपा राहील.
एकदा ही सेवा करून बघा आणि स्वतःच तुम्ही अनुभव घेऊन बघा. माझी सेवा फक्त 10 दिवसच झाली, तर ह्या 10 दिवसात काय अनुभव आला हे मी तुम्हाला नक्की जो मी पुढचा अनुभवाचा व्हिडिओ बनवणार आहे, खूप काही तुमच्याशी बोलायचं आहे, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की सांगेल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांनी सेवा करा, सेवेकरी व्हा आणि सेवेचा अनुभव घ्या. ह्या सेवेचा फायदा तुम्हाला आत्ता नाही होते, पण तुमच्या सांसारिक प्रगतीसाठी, तुमच्या पतीच्या व्यावहारिक प्रगतीसाठी नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्ही नक्कीच त्याचा लाभ बघाल की स्वामी कोणत्या परिस्थितीमध्ये आपला साथ देतात. तर श्री स्वामी समर्थ.